बहिणींचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। बघा, लाडकी बहीणचा तिसरा हप्त्याची तारीख फिक्स झाली, तर सप्टेंबरच्या कोणत्या तारखेला तुमचा तिसरा हप्ता येणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला तिसऱ्या हप्त्यासंदर्भात जे भी नवीन निर्णय होतात सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघू शकता तुम्ही आता संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो। तर पैसे तुम्हाला कधीपर्यंत मिळणार आहेत याबाबत महिला व बालविकास विभागाच्या प्रमुख आदिती तटकरे यांच्यातर्फे माहिती देण्यात आलेली आहे। बघा, स्वतः महिला व बालविकास विभागाचे प्रमुख ज्यांच्या मार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे। तर आता अशाच जेवढ्या महिला राहिल्या आहेत ज्यांना अजून लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले नाहीत त्यांना आता फॉर्म मंजूर झालेले आहेत आणि सोबत लिंक पण देण्यात आलेली आहे। बँकवरती 1 रुपयासुद्धा आल्या नसेल त्या योजनेचा हप्ता जमा झालेला नाही अशा सर्व महिलांच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या अगोदर लाडकी बहीण योजनेअंतर्गत हे पैसे जमा केले जाणार आहेत। तर बघा कसे पैसे येणार आहेत तुम्हाला माहिती सांगतो। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत बघा, जर त्या महिलांचे बँक खात्यावरती अगोदर 1 रुपयासुद्धा आला नाही अशा महिलांना एकत्रित 3 महिन्याचे 4,500 रुपये जमा केले जाणार आहेत। बघा, अशा महिलांना मिळणार आहेत आणि ज्या महिलांना अगोदर 2 टप्प्यांमध्ये 3,000 रुपये मिळाले असतील अशा महिलांना या योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्या अगोदर ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांना सप्टेंबर महिन्या अगोदर हे पैसे मिळणार आहेत। आणि बघा, असे असताना देखील अजून पण त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नसेल तर त्यांना महिलांनासुद्धा या योजनेअंतर्गत सप्टेंबर अगोदर 4,500 रुपये मिळणार आहेत। तर बघा, तुमचे सप्टेंबरच्या कोणत्या तारखेला हे पैसे जमा होणार आहेत फिक्स तारीख आलेली आहे। बघा, मुख्यमंत्री साहेबांनी ही तारीख दिलेली आहे, बघू शकता तुम्ही। बघा, शासनाकडून याबाबत सुद्धा एक चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे बघा की ताज्या अपडेटीनुसार बघा, आताच्या ताज्या महिला अपडेटीनुसार बघा, ज्या महिला सप्टेंबर महिन्यात अर्ज करतील अशा सर्व महिलांना बघा, ज्या महिला सप्टेंबर महिन्यात अर्ज करतील तर अशा सर्व महिलांनासुद्धा आता 3 महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपये मिळणार आहेत। ते म्हणजे जुलै ऑगस्ट, बघा जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्याचे पैसे त्या महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत। आणि अखेरच्या म्हणजे अगोदर 27 किंवा 28, बघू शकता इथं तारखा देण्यात आलेल्या आहे। बघा, 27, 28, 29 अशा 3 तारखेपर्यंत या महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। खात्यातले 100% पैसे हे जमा होणार आहेत। बघा, 100% पैसे जमा होणार आहेत। शासनाकडून ही माहिती आलेली आहे की तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे 100% जमा होणार आहेत। त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी करू नका, चिंता करू नका बहिणींनो, सर्व बहिणींना हे पैसे जमा होणार आहेत। बघा, तर साहेबांनी सुद्धा तारखा दिलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही 27, 28। तर शासनाकडून ही माहिती आलेली आहे, आपण काही अंदाजाने सांगते। बघा, तर शासनाकडून ही माहिती आपल्याला मिळालेली आहे, म्हणजे मुख्यमंत्री साहेबांकडून ही माहिती आपल्याला मिळाली आहे की तुमचे लवकरात लवकर बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि त्यांनी तारीख पण देऊन टाकलेली आहे। आता फिक्स तारीख आहे ही बघा की या तारखेला तुम्हाला डायरेक्ट 100% पैसे येणार आहेत। बघा, 27, 28, 29। तर अशा पद्धतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत बघा तुम्हाला मी अशाच नवनवीन अपडेटनी माहिती देत असतो। बघा, आणि ज्या बहिणींनी अजून DBT वगैरे केलेलं नसेल, बँक खाते उघडले नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल फॉर्म भरायच्या वेळेस तर त्यांनी सर्व क्लिअर करून घ्या, तुम्हाला 100% हे पैसे येणार आहेत। आणि तुम्ही EKYC पण करून घ्या। बघा, आता हे EKYC पण सुद्धा तुम्हाला करणे गरजेचे आहे, कारण अगोदर ज्या महिलांनी केले तर त्यांना 3,000 रुपये मिळालेले आहेत, परंतु आता तेव्हा त्यांनी फक्त आधार लिंक केलेलं होतं। बघा, परंतु आता EKYC पण ते सांगत आहे, EKYC पण तुम्ही करून घ्या। ठीक आहे, त्यामुळे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। ज्या बहिणींपर्यंत अजूनपर्यंत माहिती पोहोचलेली नसेल सर्व बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे। सर्व आपल्या नातेवाईकांमध्ये सर्व म्हणजे त्यांना माहिती पडायला पाहिजे की नेमकं काय चालू आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात, तिसरा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो, कोणती तारखेपर्यंत जमा होऊ शकतो। त्यामुळे कोणतीही चिंता करू नका बहिणींनो, सर्व बहिणींना हे पैसे जमा होणार आहेत। बघा, मुख्यमंत्री साहेबांनी एवढा चांगला निर्णय घेतला आहे, तर लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। बघा, आणि ज्यांनी DBT वगैरे केले नसेल तर त्यांनी आत्ताच बँकमध्ये जाऊन करून घ्या। ज्यांनी आधार लिंक केले नसेल, EKYC केले नसेल, असे सर्व जे बारीक कामं आहे ते सर्व व्यवस्थित करून घ्या। तुमचं सर्व क्लिअर असतील तर तुम्हाला हे 100% पैसे येणार आहेत। आणि ज्या महिलांना अगोदर 1 रुपया पण आलेला नाही तर त्यांना डायरेक्ट 4,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। बघा, म्हणजे असे 3 महिन्याचे पैसे ज्यांना आलेले नाहीत तर सर्व बहिणींना हे पैसे जमा होणार आहेत आणि ज्यांना अगोदर मिळाले आहेत त्यांना आता फक्त 1,500 रुपये मिळणार आहेत। बघा,
1500 रुपये मिळणार आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी ही घोषणा आताच 5-10 मिनटापूर्वी केलेली आहे बघा. 5-10 मिनटापूर्वी हा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री साहेबांनी. त्यामुळे जास्तीत जास्त या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा. बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला अशाच नवनवीन लेटेस्ट अपडेट आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. ऑथेंटिक अपडेट असतात. बघा, आपण काही आपल्या मनाने माहिती देत नाही. जे आपल्याला वरून माहिती येते शासनातर्फे तशी माहिती आपण आपल्या चॅनलवर देत असतो. म्हणजे तुम्हाला आपलं एक विश्वसनीय चॅनल आहे. आपण काही अशी अंदाजपंच माहिती देत नाही कोणाला. बघा, तर मुख्यमंत्री साहेबांनी ही सर्वात मोठी न्यूज घेतलेली आहे, ब्रेकिंग न्यूज. त्यामुळे सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत. बहिणींचा आता चेहऱ्यावर आनंद आलेला आहे. बघा, आता बहिणी म्हणत होत्या की आमच्या तर 14 पासून चालू आहे, पैसे आता येणार आहेत, तेव्हा येणार. कोणी म्हणतं 16ला, कोणी म्हणे 17ला, कोणी म्हणतं 18ला, कोणी म्हणतं 19ला, तर कोणी म्हणतं 20ला, कोणी म्हणतं 21ला. तर अशा तारखा भरपूर तारीख पे तारीख बघितल्या तुम्ही. परंतु आता तुम्हाला कोणतीही चिंता करायची गरज नाही. बघा, तुमचे मुख्यमंत्री साहेब जे तुमचे भाऊ आहेत त्यांनी तुम्हाला सांगितलेले आहे की आम्ही डायरेक्ट आता तुमच्या खात्यामध्ये हे थेट पैसे जमा करणार आहोत. बघा, 27, 28, 29 अशा तारखा देण्यात आलेल्या आहेत. बघा, त्यामुळे आता बहिणी खुश झालेल्या आहेत. कोणतेही तुम्ही काळजी करू नका, 100% तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमवणार आहेत असे साहेबांनी सक्त आदेश देण्यात आलेले आहे. आणि आम्ही अजून त्यात वाढ बी करणार आहोत. बघा, वाढ संदर्भात पण 2000 रुपये आम्ही करणार आहोत वाढ, अशी पण त्यांनी माहिती दिलेली आहे. बघा, त्यामुळे सर्व बहिणींना निवेदन आहे की त्यांनी जास्तीत जास्त या भावासाठी तुम्ही निवडणुकीमध्ये त्यांना जास्तीत जास्त सपोर्ट करा. कारण ही योजना जी आहे ती आम्ही ही सरकार आल्यानंतर 5 वर्ष करून कायम चालू ठेवू. बघा, आमचं सरकार आलं तर 5 वर्ष म्हणजे आम्ही कायम ही योजना चालू ठेवू, असे पण अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री साहेबांनी एका सभेमध्ये घोषणा दिलेली आहे. बघा, त्यामुळे कोणत्याही बहिणींना चिंता करण्याची गरज नाही, काहीच तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. स्वतः साहेबांनी आताच माहिती दिलेली आहे की ही योजना विरोधकांकडून भरपूर टीकावत आहे. तर बघा, अर्थ खात्यावर ताण पडत आहे की एवढे पैसे या बहिणींना जर वाटप होता महिन्याला तर वर्षाचे किती पैसे, कोटी रुपये होत असतील. त्यामुळे सर्व बहिणींकडून किंवा जे विरोधक आहे विरोधकांकडून हे होत आहे. बघा, विरोध होत आहे की योजना ते आम्ही बंद करा असे ते म्हणत आहे. परंतु साहेबांनी चांगला निर्णय घेतलेला आहे. ज्या गोरगरीब बहिणी आहेत, ज्यांची परिस्थिती कमकुवत आहे, त्या अशा सर्व बहिणींना, निराधार बहिणींना किंवा ज्या बहिणींची परिस्थिती हालाखीची आहे, सर्व बहिणींना साहेबांनी चांगला निर्णय घेतलेला आहे. बघा, त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघत चला. आपल्या चॅनलवर तुम्हाला ऑथेंटिक माहिती आणि स्पष्ट माहिती मिळत असते. त्यामुळे तुम्ही आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. बघा, सर्व बहिणींसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे बहिणी आता खुश झालेल्या आहेत आणि तुमच्या खात्यामध्ये हे 100% तुमचे पैसे येणार आहेत. बघा, त्यामुळे आता कोणतीही चिंता करू नका आणि काळजी करू नका. आता सर्व बहिणी एकदम खुश झालेल्या आहेत. कारण तारखा आता फिक्स झालेल्या आहेत. कोणी आता सांगू शकत नाही तुम्हाला की या तारखेला येतील की त्या तारखेला येतील. त्यामुळे आता बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत. बघा, आणि ज्या बहिणी कमेंट करत आहे की आम्हाला अजूनपर्यंत आले नाही, तर आम्ही एवढा अर्ज केला आहे, आम्ही आईच्या नावावर केला आहे, आमच्या आईचे आले नाही. ती बहीण म्हणते आमच्या मावशीचे आले नाही, ते म्हणतं आमच्या काकाचे आले, म्हणजे आमच्या आईचे आलेले नाही, ते म्हणतं आमच्या बहिणीचे आलेले. असं संपूर्ण जे कमेंट्स होते ते मी वाचलेले आहेत. त्यामुळे तुम्ही कोणत्याही बहिणींना टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमवणार आहेत. बघा, आता हा सर्वात मोठा साहेबांकडून आताच्या क्षणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर सर्व बहिणींना निवेदन आहे की त्यांनी जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत सर्व बहिणींनी बघा. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देत आहे. बघा, अशी माहिती आतापर्यंत तुम्हाला कोणीच दिली नसेल आपल्या चॅनल व्यतिरिक्त. बघा, सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत आणि आता आनंदाचं वातावरण आहे. सर्व बहिणींना हे पैसे 100% येणार आहेत. बघा, किती 100% हे पैसे येणार आहेत. साहेबांनी स्वतः निर्णय घेतलेला आहे की आम्ही 100% हे पैसे या तारखेला जमा करणार आहोत. तर बघू शकता की तुम्ही आताची सर्वात मोठी न्यूज आलेली आहे, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, लेटेस्ट अपडेट आहे. बघा, त्यामुळे आपली व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण निर्णय होत असतात. त्यामुळे सर्व बहिणींनी जास्तीत जास्त एवढं लाईक करा आणि शेअर करा. आणि ज्या बहिणींना अजूनपर्यंत काही शंका असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर भेटूया बहिणींनो पुढच्या व्हिडिओमध्ये.